नमस्कार. आपण आहोत कापूरवाडीच्या तळ्यामध्ये आणि इथे गणपती आणि इतर निर्माल्य टाकून खूप कचरा साचत असतो आणि यावर्षी तुषार लहारे आणि त्यांच्या टीमने इथे कचरा गोळा केलेला आहे. यानिमित्त आपल्या GSTचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्रमदान केलेलं आहे आणि हे 2 कार्यकर्ते आहेत, यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांचं मनोगत व्यक्त करा. हा कापूरवाडी तलाव जो आहे हा आपल्या नगर शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेला एक वेटलँड आहे आणि वेटलँड जपणं ही काळाची गरज आहे. कारण जैवविविधतेमध्ये इकोसिस्टीममध्ये वेटलँड इकोसिस्टीम खूप महत्त्वाची आहे. यामध्ये असणारे पक्षी, प्राणी किंवा वनस्पती ह्या अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तर या ठिकाणी जो क्लीनअप ड्राईव्ह झाला GST विभागाच्या माध्यमातून, तर यामध्ये प्लास्टिक आणि जे पण कापडं आहेत किंवा काचा आहेत ते आपण सेपरेट गोळा केल्यात, जेणेकरून त्याचं पुढं प्रोसेसिंग जे आहे ते व्यवस्थितरित्या करता येईल. तर रिसायकलिंगसाठी आपण हे ग्रामपंचायतीला सुपूर्द करणार आहे आणि त्या माध्यमातून याचं रिसायकलिंगसाठी देखील प्रयत्न होणार आहे. धन्यवाद. सर, आपलं नाव सांगा आणि बोला. माझं नाव संदेश कपाळे. आज दिनांक 24 जून 2026 रोजी GST डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि ह्या कापूरवाडी तलावच्या इथे जे क्लीनअप ड्राईव्ह ॲक्टिव्हिटी घेण्यात आली, त्यामध्ये बऱ्याच प्रकारचा कचरा, म्हणजे जास्त करून इथे प्लॅस्टिकचा आणि काही केमिकल्स, तसेच जे गणपती विसर्जन आणि निर्माल्य आहे त्याचा बऱ्यापैकी जो काही खच होता तो इथे GST अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गोळा करण्यात आला. तर या इकोसिस्टीममध्ये अशा प्रकारचा कचरा इथे कमीत कमी करणं हे लोकांना म्हणजे लोकांकडे आव्हान करतो आणि या प्रकारची वेटलँडमध्ये जर कचरा होत राहिला तर तिथल्या पक्ष्यांना, तिथल्या इकोसिस्टीमला, तिथल्या जैवविविधतेला खूप मोठ्या प्रमाणात तिथे त्रास होत असतो. तर माझं सर्वांना आव्हान आहे की अशा प्रकारचा कचरा इथे करू नये आणि निसर्ग आणि जैवविविधता याला आपण आपल्या या माध्यमातून अशीच मदत करत राहू आणि सेवा करत राहू. धन्यवाद सर. आपल्याबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे सर्वांनी, त्यांचे एका शब्दामध्ये मनोगत घेतो आहोत आपण. आजचा आपण जो ड्राईव्ह केला त्यामध्ये आपण सकाळ जे काम केलं, जे रोजच्यापेक्षा वेगळं, त्याबद्दल मॅडम आपलं नाव सांगा आणि मनोगत व्यक्त करा. सुप्रभात. माझं नाव वर्षा पारधी, राज्यकर निरीक्षक GST भवन. आम्ही आज GST दिनानिमित्त तुषार लहारे सर, आमचे सहकारी, त्यांच्या टीमसोबत इथे सर्व कापूरवाडी तलावमध्ये कचरा गोळा करण्यासाठी नियोजन केलं होतं. तर या कचऱ्यामध्ये आम्हाला मेजॉरिटी याच्यामध्ये निर्माल्य, गणपती बाप्पा आणि देव्यांच्या मूर्ती, तसेच POPचा कचरा, प्लस असाच सगळा जो पूजेनंतर झालेला कचरा आहे तो सापडला. तर मी सगळ्या आपल्या सुजाण नागरिकांना हेच आवाहन करीन की अशा प्रकारचं निर्माल्य, देव्यांच्या भंगलेल्या मूर्त्या बघून आज असं वाटतं की इथे हे टाकू नये आणि गव्हर्मेंट त्याची सोय करते निर्माल्य आणि मूर्ती विसर्जनाची, तिथेच तो कचरा टाकावा. धन्यवाद. येस मॅडम. नमस्कार. माझं नाव दीपाली कोटुळे, राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवा कर भवन, अहिल्यानगर. अशा प्रकारे निसर्गाच्या श्रमदानासाठी येण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आहे आणि मी म्हणजे अशी शपथ घेते की इथून पुढं आपण निसर्गाची हानी होईल असं काही करणार नाही किंवा जे कोणी दुसरे करत असतील त्यांना आपण थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि या टीमसोबत जॉईन होऊन खूप छान वाटलं आणि असंच कार्य करण्यासाठी पुढे आम्ही नक्कीच मदत करू. धन्यवाद मॅडम. नमस्कार. मी सोनाली मिरगे, राज्यकर अधिकारी, अहिल्यानगर. मला आज सकाळी श्रमदानाची जी अपॉर्च्युनिटी मिळाली त्याबद्दल खूप चांगलं, आणि इथे येताना असं वाटत नव्हतं, पण जेव्हा आलो तेव्हाचा व्ह्यू आणि आताचा व्ह्यू यामध्ये खूप फरक आहे. तर निसर्ग एकदम सुंदर, स्वच्छ आहे. तर ते कोणीही त्यात कचरा टाकून असं त्याला कुरूप करू नये, हीच मला सर्वांना सांगायचं. धन्यवाद मॅडम. नमस्ते. मी सुवर्णा मोटे, राज्यकर अधिकारी. आज जो अनुभव आला आहे म्हणजे खरंच खूप सुंदर होता आणि आपल्या नेहमीच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं करण्यात आणि एक छोटीशी सुरुवात का होईना पण निसर्गाला आपल्याकडून जी निसर्गाला हानी झाली
त्याच्यात आपण थोडासा खारीचा वाटा उचलतोय, याबद्दल खूप आनंद वाटतोय. धन्यवाद. जयश्री पवार. आपण एक छोटीशी सुरुवात करूया आणि आपला निसर्ग कचरामुक्त करूया. थँक्यू. नमस्कार, मी उमेश लटपडे, राज्यकर निरीक्षक. खरं तर आपल्या कार्यालयातील सहकारी राज्यकर निरीक्षक लहारी सर आणि पारधी मॅडम यांच्या प्रेरणेनं खरं तर आजचा ड्राईव्ह हा आपण कंडक्ट केला. खरं तर एरवी प्रदूषण म्हटलं तर आपल्याला रस्त्यावरचा कचरा, डम्पिंग ग्राउंड हे डोळ्यासमोर येतात, परंतु खरोखर पाणथळ प्रदेशामध्ये, पाणथळ ठिकाणीसुद्धा जलप्रदूषण किती गंभीर मुद्दा आहे हे खरं तर आजच्या ड्राईव्हने खरं तर याचं रिअलायझेशन झालं एक प्रकारे. आपण एरवी गणपती म्हणा किंवा दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये घरामध्ये पूजा वगैरे करतो, निर्माल्य वगैरे तयार होतं. हे जैवविविधतेसाठी, पर्यावरणासाठी किती घातक आहे खरं तर अशा अनुभवातून त्याचा खरं आज प्रत्यय आला. खरं तर मी सर्व टीमचे, लहारी सरांचे, मॅडमचे, सर्वांचे आभार मानतो की खरोखर म्हणजे मुळात क्लीनअप हा ड्राईव्ह तर यातून झाला साध्य, परंतु आपणसुद्धा प्रदूषण करताना वस्तू उगा स्वस्त मिळतात म्हणून प्लास्टिकच्या वस्तू घेणं, त्याच्यानंतर यूज अँड थ्रो असा काहीतरी प्रकार होणं आणि त्याची निसर्गाला किंमत चुकावी लागणं हे यातून खरोखर आज रिअलाईज झालं. तर आपण इथून पुढं असेच नवीन इनिशिएटिव्ह हाती घ्यावेत, आम्हाला त्यात सहभागी करून घ्यावं असं लहारी सरांना आवर्जून सांगतो. धन्यवाद. नमस्कार, मी महेश टकलेकर सहाय्यक. तर आता आषाढी एकादशी तर वाऱ्या निघतील विठ्ठलाला भेटायला, पण आपण इथं आल्यानंतर आम्हाला असं दिसलं की विठ्ठल, बुद्ध, आणखीन रुक्माई, लक्ष्मी सगळे देव इथं भेटलेत आणि ते भरून ठेवलेत आता इथं. म्हणजे ज्याला कोणाला देवाचं दर्शन करायचं असेल ते इथे येऊन कधी पण करू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी दत्तात्रय भिसे, सहाय्यक राज्यकर आयुक्त, वस्तू व सेवा कर भवन, अहिल्यानगर. आज कापूरवाडी तलाव परिसरामध्ये सकाळी 6 ते 8 हा स्वच्छता ड्राईव्ह नियोजित केलेला होता GST दिनाच्या निमित्ताने. आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन अतिशय प्रसन्न वाटतं आहे. विशेषतः निसर्ग किती छान आहे आणि सुंदर आहे. फक्त आपण मानव ह्या निसर्गामध्ये आपल्या हव्यासापोटी कचरा टाकत असतो आणि कळत नकळत आपल्या सगळ्यांकडूनच कचरा तयार होत असतो. तर आपण सर्वांनी या निमित्ताने एक शपथ घेऊया की अनावश्यक कचरा आपण करणार नाहीत. जिथे कुठे आपल्याला संधी मिळेल आपल्या परिसरात, आपल्या घराच्या आजूबाजूला कचऱ्याचं आपण वर्गीकरण करू, ओला कचरा, सुका कचरा, आणि कचऱ्यापासून आपल्याला काही कंपोस्ट वगैरे करता आलं तर तेही चांगलं आहे. घरोघरी जर आपल्याला छोट्या बागकाम वगैरे त्या पद्धतीने तो वापरता येईल. या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि GST दिनानिमित्त आपल्या सर्वांना पुनश्च शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार, मी प्रशांत चव्हाण, राज्यकर निरीक्षक वस्तू व सेवा कर भवन, अहिल्यानगर. या GST डेच्या निमित्ताने जो कापूरवाडी तलाव इथे जो स्वच्छता ड्राईव्ह राबवण्यात आला तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा होता. आणि जो धार्मिक कार्यक्रमानिमित्त किंवा गणपती विसर्जनानिमित्त जो कचरा वगैरे लोकांच्या अजाणतेपणी किंवा धार्मिक अंधश्रद्धेपायी जो कचरा केलेला होता तो सगळा कचरा गोळा करण्यात आला आणि एक अतिशय छान उपक्रम हा राबवण्यात आलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विष्णू गोराळे, राज्यकर निरीक्षक. GST डेच्या निमित्ताने हा जो कचरा गोळा करण्याचा उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे त्यात सहभाग घेऊन नक्कीच आनंद झाला. परंतु कुठेतरी दुःख पण वाटलं की ह्या सर्व कचरा असा आपल्याला येऊन गोळा करावा लागतो आहे. तर इथून पुढे मी या दिनाच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करेल की कुणी असा धार्मिक कचरा, आपले सण उत्सव आपण जपूया, परंतु त्यामुळे आपल्या निसर्गाला कुठेतरी हानी पोचणार नाही याची पण काळजी घेऊया. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी तुषार सतीश लहारे, GST विभाग अहिल्यानगर या ठिकाणी मी STI म्हणून कार्यरत आहे. तर हा जो कापूरवाडीचा तलाव माझ्या मागे दिसतोय, आता इथं पाणी कमी आहे, पण या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे अनेक रेसिडेंट बर्ड्स पण आहेत आणि मायग्रेटरी बर्ड्स पण येतात. परदेशातनं अनेक पक्षी हिवाळ्यामध्ये इथं मायग्रेशन करतात आणि इथं ते नेस्टिंग करतात, इथं त्यांचं ब्रीडिंग पण होतं आणि नंतर ते त्यांच्या देशामध्ये जातात. त्यामुळं ते एक प्रकारे आपले पाहुणे असतात आणि त्यांचं योग्य प्रकारे स्वागत करणं आणि त्यांना एक स्वच्छ पर्यावरण देणं हे इथले स्थानिक नागरिक म्हणून आपलं महत्त्वाचं कर्तव्य मला वाटतं. आणि हीच थीम ठेवून आपण हा एक संकल्पना मांडली की या तलावाची जी स्वच्छता आहे ही करण्यात यावी. हा जो प्रस्ताव आहे हा मी माझे वरिष्ठ भिसे साहेब आणि कार्यालय प्रमुख आदरणीय उंडे सर यांच्याकडे आदरणीय उंदरे सर यांच्याकडे मांडला आणि त्यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली आणि अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यामध्ये अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. ह्या तलावाचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की GBBC नावाचा एक ग्लोबल इव्हेंट होत असतो दरवर्षी, वर्षाला एकदा होतो तो.
आणि त्याला म्हणतात ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट. हा जागतिक पातळीवर होणारा एक इव्हेंट असतो. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या आजूबाजूला असणारे पक्षी किती पक्षी आहेत त्याचं एक डॉक्युमेंटेशन करतो आणि ईबर्ड नावाच्या वेबसाईटवर अपलोड करत असतो. तर हा 4 दिवसांचा एक इव्हेंट असतो. तर यावर्षी आपण तो इव्हेंट घेतला ह्याच तलावाच्या भोवती आणि आपण जवळपास 156 प्रकारचे वेगवेगळे पक्षी डॉक्युमेंट करून ईबर्डवरती विथ एव्हिडन्स अपलोड केलेले आहेत. आणि तो इतका मोठा प्रतिसाद होता, म्हणजे पक्ष्यांची इतकी मोठी संख्या ह्या तलावाच्या आजूबाजूला आहे हे आम्हाला कळालं. आणि ज्यावेळी त्याची भारताच्या पातळीवर एक यादी जाहीर झाली, तर जे अगदी मोठमोठे तलाव आहेत, जसं की भरतपूरचा तलाव आहे की जिथं परदेशातनं मोठ्या प्रमाणावर पक्षी येतात, तर पूर्ण भारतामध्ये टॉप 10मध्ये आपला कापूरवाडी तलाव होता. आणि आपला कापूरवाडी तलाव हा 9व्या क्रमांकावरती होता. त्यामुळे ही सगळ्या नगरकरांसाठी वा, वा. अभिमानाची बाब आहे की आपला कापूरवाडी तलाव, की ज्याच्याकडे आपण कदाचित खूप छोटा तलाव म्हणून पाहतो किंवा त्याच्याकडे आपण घाण टाकतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. परंतु या वर्षीच्या GBBCमध्ये पूर्ण जगाला कापूरवाडीचं महत्त्व कळलेलं आहे आणि पूर्ण भारतात आपला तलाव हा 9व्या क्रमांकावर आहे. आणि ह्या अशा तलावाला की ज्याचं जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे, याची स्वच्छता करण्याचं आज भाग्य आम्हा सगळ्यांना मिळालं. आणि आम्ही इथून पुढे अशीच याची स्वच्छता करत राहू आणि निसर्गाला जपण्यासाठी कटिबद्ध राहू. धन्यवाद. आपल्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजूयात. चला, धन्यवाद. आपण असेच इव्हेंट करत राहू आणि आम्हाला बोलवा, आम्ही येत राहू. ओके.